पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या व देशातील पंचतारांकित MIDC रांजणगाव कारेगावमध्ये काही दशकांपूर्वी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड म्हणजेच MEPL या नावाची कंपनी सुरू झाली होती। ती सुरू होताना तिचा दुष्परिणाम तेथील आसपासच्या गावातील लोकांच्या लक्षात आला नव्हता। मात्र अलीकडे या कंपनीमुळे परिसरातील अनेक गावचे पाणी, जमीन दूषित झाले असून त्यामुळे नापिकीचा सामना लोकांना करावा लागत असल्याने लोकांची उपासमार तर होतेच आहे, परंतु गाव सोडून देण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्याने गेली 10 वर्षापासून येथील नागरिकांनी या कंपनीच्या विरोधात अनेक आंदोलने करत कंपनी प्रदूषण नियामक महामंडळ MIDC तसेच राज्य व केंद्र शासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न सुरू केला होता। मात्र महाराष्ट्रातील सुमारे 18 जिल्ह्यातील अतिघातक रसायन मिश्रित वेस्ट मटेरियल म्हणजेच हजार्ड डस्ट या ठिकाणी आणून ते जमिनीत गाडले जाते। ही कंपनी बंद करावी ही मागणी लोकांची असताना MEPL कंपनीने उलट 50 ते 60 एकर वाढीव क्षेत्र MIDC कडून मंजूर करून घेतल्याने आता लोकांचा संयम सुटू लागलाय। त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील या विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांच्या दालनात MIDCचे मुंबई स्थित उपकार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांच्या समवेत सुमारे 30 ते 40 लोकांची बैठक झाली। यावेळी चिडलेल्या लोकांनी जमिनीवरच ठिय्या देत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना खूप फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले। लोकांनी यावेळी कंपनी व अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत बोंबा देखील मारल्या। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेत अधिकारी व उपस्थित प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुया। वाढीव क्षेत्र रद्द झालं पाहिजे, वाढीव क्षेत्र रद्द झालं पाहिजे, MIPL हटाव, गाव बचाव, MIPL हटाव, गाव बचाव। MIPL कंपनी करायचं काय? खाली डोकं वर पाय, MIPL कंपनी करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, करायचं काय? खाली डोकं वर पाय। आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणारी रांजणगाव कारेगाव MIDC यामध्ये असणारी जी MEPL कंपनी आहे, ही MEPL कंपनी पूर्णपणे घातक कचरा त्या ठिकाणी विल्हेवाट लावते आणि 7-8 गावाचा प्रश्न, 4 लाख लोकसंख्येचा प्रश्न निर्माण झालाय। अनेक आंदोलने यांनी केलीत। हे सरपंच, सर्व गावचे प्रतिनिधी आहेत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत, सभापती आहेत, सर्व या ठिकाणी काही शेतकरी आहेत। नेहमीप्रमाणे आजही सरपंच या अधिकाऱ्यांनी तोंडाला पानं पुसण्याची कामं केली। तुम्हाला काय वाटते? हो, पानं पुसण्याची कामं केली त्यांनी। आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्री असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, उद्योग मंत्री असेल, MIDC ऑफिस, MPCB असेल, यांना 2012 पासून पत्रावर करून सुद्धा ह्या MEPL कंपनी विरोधात त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। उलट त्यांना नवीन क्षेत्र एक्वायर केलेलं आहे, तरी ते नवीन क्षेत्र दिलेलं कॅन्सल झालं पाहिजे ही आमची ग्रामस्थांची मागणी। जर नाही कॅन्सल झालं तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देणार आहे। कारण आज तसं पण आम्ही जगून काय फायदा आहे? जर आमची भविष्यकाळ जर लुळापांगळा झाला तर आम्ही कुठं राहणार आहे, काय करणार आहे? त्यामुळे आम्ही स्वतः त्या MEPL विरोधात स्वतः अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा या MIDC ना आणि MEPL कंपनी देणार आहेत आणि हे 100% आम्ही करणारच आहे। आज काय निर्णय झाले असं वाटतं तुम्हाला? का नेहमीप्रमाणे उत्तर दिली की आमच्या हातामध्ये काहीच नाही, आम्ही नंतर सांगू तुम्हाला? आज पुणे विभागाचे डेप्युटी CO MIDCचे शिवाजीराव पाटील आणि विभागाच्या प्रमुख पठारे मॅडम यांच्या समवेत यांच्या समवेत परिसरातील ग्रामस्थ आणि प्रमुख व्यक्तींची MEPL या कंपनीचा जो प्रदूषणाचा धोका गावांना निर्माण झालाय त्याबाबत बैठक झाली। त्या बैठकीत बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा झालेली असून पानं पुसलीत का नाही पुसलीत यापेक्षा उद्याच्या मंगळवारी ते काही अहवाल देणार आहेत, तो अहवाल आपल्यालाही त्याची एक प्रत आपल्याला देणार आहे। आणि ही लढाई ही काही 1-2 बैठकीमध्ये संपणारी नसून ती थोडी दीर्घकाळ चालणारी आहे याची आम्हाला जाणीव आहे। कारण कंपनीचे जे मालक आहेत ते फार मग्रूर आहे, त्यांना खाली जनतेशी काही घेणं नाही। तो MEPLचा जो व्यवसाय आहे तो एक 2.5-3 हजार कोटीचा असल्यामुळं ह्या कंपनी बंद करण्याबाबत आम्ही जी सामान्य ग्रामस्थ लढाई देत आहोत त्याच्या विरुद्ध तिथं प्रचंड अशी धनशक्ती वापरली जाते। त्याच्यामुळं हा लढा यशस्वी होणार आहे याची खात्री आहे, परंतु थोडा वेळ जाणार आहे। परंतु आजची चर्चा ही सकारात्मक झाली।
दादा, रांजणगावला रस्ता रोको केला, कंपनीच्या गेटवरती लोकांनी आंदोलन केली, लोकांना या अधिकाऱ्यांना काम फुटत नाही, नेहमीचीच उत्तर आहेत. आजही तसंच झालं का? टाइम लिमिट मिळालंय का काय? आज पुणे विभागाचे डेप्युटी सीओ यांनी आज ह्याच प्रश्नासंदर्भात परत एकदा बैठक घेतली. ही कितवी बैठक होती हे मला पण सांगता येणार नाही. गेली 12-13 वर्ष सातत्याने बैठकात चालल्यात आणि प्रत्येक बैठकीत काहीतरी होईल अशी अपेक्षा आम्ही सुद्धा धरू नये आणि प्रत्येक बैठकीप्रमाणे ह्यावेळेला सुद्धा त्यांनी आश्वासन देण्याचंच काम केले. परंतु एक सकारात्मक बाब आजच्या बैठकीच्या दृष्टीने अशी वाटते, रास्ता रोको आंदोलनामुळे गेल्या 2 वर्षामध्ये या आंदोलनाची जी तीव्रता वाढली आणि आता केवळ निमगाव भोगी किंवा अण्णापूर ही 2 गावं न राहता आजूबाजूची सगळी पंचक्रोशीतली गावं, शिरूर नगरपालिकेसारखा मोठा लोकसंख्येचा भाग आणि घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी शिरूर तालुक्यातली सगळी गावं, अशा 8 ते 10 लाख लोकसंख्येला हा प्रश्न भेडसावतो याची लोकांना जाणीव झाली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आता या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये परत जुन्याच मुद्द्यांची सांगोपांग चर्चा डेप्युटी सीओ साहेबांच्या समोर झाली आणि त्यांनी मात्र एका गोष्टीचं आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या या सगळ्या भावना या MIDCच्या बोर्ड कमिटी समोर ते मांडतील, उद्योगमंत्र्यांच्या समोर ते मांडतील आणि ते घेण्यासाठी, त्या मांडण्यासाठी MPCBने जो अहवाल 4 महिन्यांपूर्वी दिलेला आहे की सदर कंपनीमुळे पाण्याचं प्रदूषण होतंय, हवेचं प्रदूषण होतंय, जमिनींचं प्रदूषण होतंय, जनावरं मृत्युमुखी पडतात, माणसांना किडण्यांचे, कॅन्सर सारखे आजार होत आहेत, हे सगळा MPCBचा रिपोर्ट हा आधारभूत मानून आजचा तो अहवाल ते तयार करतील. एका अहवालाची प्रत आम्हाला सुद्धा देतील आणि आता काय होतं ते बघूयात. जर त्यांच्याकडून कायदेशीर मार्गाने जर मार्ग निघाला नाही तर मग शेवटी आंदोलनाच्या भूमिकेवरती आम्ही सगळे ग्रामस्थ ठामा. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा पाचरणे आहेत. आपण देखील उपमुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना DPDC मध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये पत्रव्यवहार केलाय, कुठपर्यंत आलंय सगळं? गेल्या 3 महिन्यापूर्वी जी जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली होती त्यावेळेस ही बाब आपल्या शिरूरचे विद्यमान खासदार अमोलजी कोले आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील या दोघांनी ह्या विषय जिल्हा नियोजन समितीपुढे मांडण्यात आला आणि ती चर्चा त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर मांडली गेली. त्यांनीही त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की याची गंभीरपणे दखल घ्यावी, कारण की हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळं त्या मागच्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली त्याचं प्रोसिडिंग आज पाटील साहेबांच्या ज्यावेळेस समोर विषय मांडला त्यावेळेस त्यांनी ते प्रोसिडिंगची मागणी केलेली आहे. ती आम्ही त्यांना देण्याची, आमच्या जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये देण्याची सोय करणार आहोत. अशा प्रकारे आज MIDCचा जो प्रश्न MEPLचा आहे हा अत्यंत ज्वलंत प्रश्न गेली 12 वर्षापासून चालू आहे. या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याची कामं अधिकाऱ्यांची आहेत. यश येईल असं अनेकांना वाटतंय, परंतु हे राटगाडगं फिरत आहे आणि प्रदूषण मात्र काही कमी होत नाही. या सर्व पुढाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी सांगितलंय की हा प्रश्न जर लवकर मार्गी लागला नाही, 1 आठवड्यामध्ये मंगळवारी त्यांचं पत्र वगैरे येणार आहे, तर नाहीतर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. आज ग्रामपंचायत निमगाव भोगी आणि आजूबाजूचे ग्रामस्थ या ठिकाणी आले होते. त्यांनी रांजणगाव MIDC मध्ये MEPL कंपनी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत नाही अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी केली. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या भावना मांडल्या. लोकांच्या भावना त्या ठिकाणी उग्र असल्याचे लक्षात आले. यावरती MPCBचे अधिकारी आमचे प्रॉपर त्याची तपासणी केलेली आहे. त्याचे अहवाल त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. सर, एकंदरीत किती दिवसांचा वेळ त्यांना देण्यात आलेला आहे? वेळ म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, त्यांच्याकडून तातडीनं तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरच्या ॲक्शन्स जे आहेत ते इनिशिएट करत आहेत. त्याच्यासाठी वेळ काही जाणार नाही, ते तातडीने ॲक्शन्स घेतील त्याच्यावरती. सर, आता लोकांनी प्रश्न मांडला, 4 लाख लोकांचा विषय आहे सगळा आणि खरं तर कंडिशन मोडलं आहे कंपनीने. त्याचे काय एनवारो पॉवर लिमिटेड म्हणजे वीज निर्माण केलीच नाही, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. त्याच्या प्रकारची तपासणी आम्ही करतो आहोत. त्याच्या सगळ्या बाबी बघून त्या प्रकारचा अहवाल प्रादेशिक कार्यालय आमचं जे आहे ते तयार करील आणि तो अहवाल आल्याच्यानंतर त्याची तपासणी करून नियमानुसार कारवाई केली जाईल.
हिंदीमध्ये सर, लोकांचा त्यात चर्चा होती की दरवेळेस अधिकाऱ्यांसमोर बोलवलं जातं आणि अधिकारी बोलतात हे आमच्या जवळचा विषय नाही, वरिष्ठांकडे मांडू. आज काही निर्णय झाले. नेमका कुठला विषय म्हणायचा आहे आपल्याला? कारण का MPCBच्या पातळीवरून त्याची कारवाई त्याच्यावरती चालू आहे. त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यावरच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या त्यांनी इनिशिएट केलेल्या आहेत आणि बाकी त्याच्या अनुषंगाने तपासणी त्यांची चालू आहे. सखोल तपासणी करून त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या जाते. MPCBच्या अहवालानुसार वाढीव क्षेत्र जे आहे ते MIDCच्या वतीने रद्द करण्यात येणार आहे का? क्षेत्र रद्द करणं किंवा त्याच्यावरचं पुढची कारवाई करणं हे काही त्याच्यावरती आपण कॉमेंट करणं योग्य होणार नाही. जे काही रिपोर्ट्स येतील ते आम्ही वरिष्ठांकडे सादर करू. सर, बऱ्याच ग्रामपंचायतला जो कर आहे तो भरला जात नाही. तुमच्याकडे आता जो मुद्दा मांडला कर्डेलवाडीचा त्याच्या व्यक्तीने, तर त्या संदर्भात आपण काय आता त्याबाबत आमचे अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. तातडीने त्याच्यावरती ते ॲक्शन घेत आहेत.